पावसाळ्यात सर्वाधिक नफा देणाऱ्या 6 फळभाज्यांची सविस्तर माहिती. तुमच्या बागेत जेव्हा तुम्ही विविध फळभाज्या लावता तेव्हा त्यांची काळजी घेणं इतकंच महत्त्वाचं आहे. योग्य पाणी, खत आणि प्रकाश मिळवणं आवश्यक आहे, ज्यामुळे त्या मनमोहक रंगात आणि चवीत हळूहळू विकसित होतील. दिवसेंदिवस या भाज्या त्यांच्यातील जिवंतता वाढवून तुम्हाला त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेत सामील करण्यासाठी उत्कृष्ट अनुभव देतील. शेतीतील हा प्रवास सुरू करताना तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की प्रत्येक भाजीसाठी थोडासा वेगळा काळजी घेण्याचा कार्यक्रम असावा लागेल. उदाहरणार्थ, आपल्याला भोपळ्यासाठी जास्त पाणी आणि साधारण तापमान हवे असेल, तर पालकाच्या लागवडीसाठी कमी तापमान योग्य असते. थोडक्यात, या भाज्यांच्या गरजा समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही त्यांना त्यांच्या उत्तम स्वरूपात दररोज मस्त आणि आनंददायी दृश्यात पाहू शकता. यामध्ये संलग्न वेळ आणि कार्यप्रणाली तुमच्या मेहनतीच्या फलदृश्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतात. भाज्या लागवडणारे प्रत्येक शेतकरी त्यांच्या बागेला विशेष काळजी घेतो, ज्यामुळे त्यांना योग्य उत्पादन मिळवता येईल. या मेहनतीच्या प्रक्रियेमध्ये सोप्या परंतु प्रभावी तंत्रांचा समावेश असावा लागतो, ज्यामुळे प्रत्येक भाज्या त्यांच्या शेतकऱ्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अंदाजानुसार वाढतील. त्यासाठी तुम्हाला शेतातील प्रत्येक ठिकाणी चांगले व्यवस्थापन करावे लागेल, जसं की ठराविक अंतर राखणे आणि नियमितपणे पाण्याची सोय करणे. या नियमांचे पालन केल्यास तुमची बाग फळभाज्यांची एक सुरमयी ग्रीनिंग अनुभव देईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पिढ्या भरीव नफा मिळवू शकतील. नवीन यंत्रणा आणि अद्ययावत तंत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतात विविधता आणू शकता, जी तुम्हाला चंद्र आणि ताऱ्यांसारखी तेजस्वी दिसेल. बागेतल्या आपल्या मेहनतीवर परिणाम करणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे आता तुम्ही कोणत्या भाजीपाला लागवड करणार आहात हे ठरवणे. तुमच्या आवडीनुसार आणि स्थानिक हवामानानुसार योग्य भाज्या निवडा. जर तुम्हाला गाजराचं प्रेम असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्यासाठी गडद आणि चांगली माती आवश्यक आहे, ज्यामुळे त्या मऊ आणि रसाळ बनू शकतात. त्याचप्रमाणे टोमॅटोची लागवड करताना पाण्याची योग्य मात्रा जरूर लक्षात ठेवा, कारण ते खूप संवेदनशील असतात. एकदा तुम्ही भाज्या ठरविल्यावर त्यांना योग्य वेळेवर पाणी देणे आणि खत देणे सुरू ठेवा. हे तुम्हाला त्यांच्या विकासाच्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यात मदत करेल. बागेत नियमितपणे काम करत राहणे हे शेवटी तुमचं अधिक उत्पादन मिळवण्याचं रहस्य असेल. त्यामुळे तुमचं शेत नेहमीच हसत राहील आणि तुम्हाला सर्द गरमी अनुभवायला मिळेल. आता तुमच्या बागेत फळभाज्या लावणे एक रोमांचक अनुभव असू शकतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वारंवार तपासून पहा की त्यांच्या पानांवर किंवा फलांवर कोणतीही कीड व रोग आहे का. तुम्ही यासाठी सोपे नैसर्गिक उपाय वापरू शकता, जसे की संत्र्याचे साठवणे किंवा औषधी वनस्पतींचा वापर करणे. यामुळे तुम्हाला रासायनिक पदार्थांचा वापर टाळता येईल आणि तुमच्या बागेतील नैसर्गिक संतुलन राखता येईल. प्रत्येक भाजीच्या लोकांच्या गरजा समजून घेणे तुमच्या मेहनतीला अधिक योग्य प्रकारे प्रोत्साहित करेल. आपल्या बागेत काम करताना तुम्ही भाज्या निवडताना तुमच्या स्थानिक हवामानाचा विचार करणं अत्यावश्यक आहे. योग्य भाज्या निवडल्याने तुमची बाग लवकरच मनमोहक रंगांनी भरून जाईल आणि तुम्हाला आवडलेली चव चाखता येईल. प्रत्येक भाज्याचं खास वैशिष्ट्य आणि ती कशी विकसित होते याबद्दल माहिती इकठ्ठा करून तुम्ही सर्वात योग्य निर्णय घेऊ शकता. अनेक फळभाज्यांची लागवड करताना तुम्हाला त्यांची वाढीची आणि रसाळतेची आवश्यकता लक्षात ठेवावी लागेल. यामुळे तुम्हाला तुमच्या बागेत एक संपन्न वातावरण तयार करता येईल. एकदा तुम्ही तुमच्या बागेत स्वप्नातील फळभाज्या लावल्यावर त्यांचा विकास आणि ओळख यावर लक्ष केंद्रित करणे सुरू करा. प्रत्येक भाज्या त्यांच्या अनोख्या पदार्थांसह तुम्हाला देत राहतील. यामुळे तुम्ही आपला बागकामातील अनुभव समृद्ध करू शकाल. तुमच्या मेहनतीचं योग्य फलित होईल आणि तुम्ही संपूर्ण समाधान अनुभवाल.